मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शनिदेवाचे गोचर येणाऱ्या 29 मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. तर या 12 राशींना कशा प्रकारे शुभफळ अशुभफळ मिळणार आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मेष राशींच्या व्यक्तींपासून आपण सुरुवात करूया मीन राशींच्या व्यक्तींसाठी. त्यानंतर कुंभ राशी आणि मेष राशी या व्यक्तींना 7.5 29 मार्च पासून राहील. तर फक्त मकर राशींच्या व्यक्तींची 7.5 संपत आहे आणि मकर राशींच्या व्यक्तींसाठी हे शनिदेव नक्कीच शुभफळ देणारे आहेत आणि मेष राशींच्या व्यक्तींसाठी ही 7.5 चालू होत आहे. तर या मेष राशींच्या व्यक्तींसाठी हे येणारे नवीन वर्ष 29 मार्च नंतरचे हे या व्यक्तींना अत्यंत कष्ट, विलंबावरती कामे पडणे, त्यानंतर दूरचे प्रवास हे शनिदेव घडून आणतील. व्यवसाय, उद्योग, व्यापारामध्ये पण त्या व्यक्तींना अत्यंत जास्त प्रमाणात कष्ट आणि कमी फळ हे मेष राशींच्या व्यक्तींना शनिदेव मीन राशीमध्ये आल्यामुळे त्यांना फळ नक्की देतील. त्यानंतर वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी वृषभ राशी ही दुसरी राशी आहे आणि या राशीमध्ये गोचरीनुसार फक्त मग कुंभ, मीन आणि मेष या राशींना 7.5 आहे. तर वृषभ राशींना 7.5 येणाऱ्या 2.5 वर्षांनंतर लागेल. तर सध्याचा कालावधी हा वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभकारी आहे. दूरचे प्रवास, धन, धान्य, समृद्धी यामध्ये अत्यंत शुभकारी फळ हे शनिदेव मीन राशीमध्ये स्थित असून देतील. त्यानंतर येणारी मिथुन राशी. तर मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हे कशा प्रकारे फळ राहील. तर मिथुन राशींचे व्यक्ती जे असतात ते द्विस्वभावी असतात, कारण की या मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह असल्यामुळे हे द्विस्वभावी असतात. तर या द्विस्वभावामुळे त्यांना काही प्रमाणात कष्ट भोगावे लागतील. म्हणजेच की 2 कार्य एक सोबत हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना एका कार्यामध्ये यश आणि एका कार्यामध्ये विलंब किंवा त्यामध्ये अडचणी निर्माण होतील. या प्रकारे हे मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी असेल. कला, त्यानंतर बुद्धी क्षेत्रामध्ये असणारी ही राशी अत्यंत प्रमाणात शनी मीन राशीमध्ये असल्यामुळे त्यांना काही कष्ट आणि काही सुख या प्रकारे हे सुख आणि दुःखाचे हे वर्ष राहील. त्यानंतर कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हे कशा प्रकारे असेल. तर कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मीन राशीमध्ये असणारे शनिदेव या कर्क राशींच्या व्यक्तींसाठी काही प्रमाणात कष्ट नक्की देतील. विलंबावरती कामे, त्यानंतर जे कष्ट करत आहात त्यामध्ये कमी फळ, त्यासोबतच यांचे प्रवास, धन, धान्य, समृद्धी सोबतच यांना नवीन कन्स्ट्रक्शन यामध्ये अत्यंत शुभकारी फळ हे नक्की देतील. कोणी कन्स्ट्रक्शन कर्क राशींच्या व्यक्ती करत असतील तर त्याचे अत्यंत सुंदर असे घर किंवा कन्स्ट्रक्शन नक्की होईल. या प्रकारे हे शनिदेव यांना कर्क राशींच्या व्यक्तींना फळ देतील. त्यानंतर सिंह राशी. सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हे मीन राशीमध्ये गोचरीने येणारे शनिदेव सिंह राशींच्या व्यक्तींसाठी विलंबावरती कामे किंवा जे कार्य करत आहात त्यामध्ये आपली ॲक्टिव्हिटी कमी झालेली किंवा कामे कमी झालेली आपल्याला नक्की दिसून येतील. म्हणजेच की जे कार्य करत आहात त्यामध्ये आपण करत तर आहोत, परंतु जितके लाभ आपल्याला पहिल्यांदा होत होता याआधी तोच लाभ आता कमी झालेला नक्की दिसेल. या प्रकारे हे सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हे फळ देतील. त्यानंतर कन्या राशी. कन्या राशी ज्याप्रमाणे मिथुन राशीचा द्विस्वभाव आहे त्याचप्रमाणे या कन्या राशींच्या व्यक्तींचा पण द्विस्वभाव असतो. तर या व्यक्तींच्या जीवनामध्ये पण या शनिदेवाची दृष्टी पण या कन्या राशीच्या व्यक्तींवर सप्तम दृष्टी, पूर्ण दृष्टी पडत आहे. तर या सप्तम दृष्टीमुळे अत्यंत अशुभ फळ किंवा विलंबावरती कार्य, त्यानंतर आरोग्यासंबंधित इश्यू या कन्या राशींच्या व्यक्तींना आपल्याला दिसून येतील. दूरचे प्रवास, त्यानंतर येणाऱ्या कार्यामध्ये
अशुभ फल, येणाऱ्या कामामध्ये अशुभ फल, त्यानंतर या प्रकारचे हे कन्या राशींच्या व्यक्तींसाठी फळ राहील। त्यानंतर येणारी तुळा राशी, ही तुळा राशी शुक्रदेवाची राशी आहे। हे सौंदर्य, कला आणि प्रेमींसाठी अत्यंत शुभकारी राशी असणारी शुक्र राशी तुला राशी, ही तुला राशींच्या व्यक्तींसाठी शनिदेव हे अत्यंत शुभकारी फळ नक्की देतील, कारण की शनी आणि शुक्र हे दोन ग्रह मित्र असल्यामुळे आणि ते गुरुच्या राशीमध्ये आहेत, म्हणजेच शत्रू राशींच्या देव शत्रू राशीच्या राशीमध्ये जाऊन स्थित झाल्यामुळे तरीही सुद्धा हे शुक्र देवांना नक्कीच शुभफळ शनिदेव देतील। त्यानंतर येणारी वृश्चिक राशी, तर वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी ही मंगळ ग्रहाची राशी आहे आणि या वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे मेष राशींना शनिदेवाची 7.5 चालू होत आहे, त्याचप्रमाणे हे मंगळ देवाचे अधिपत्य असणाऱ्या वृश्चिक राशींच्या व्यक्तींनाही काही ना काही त्या प्रमाणात कष्ट किंवा विलंबावरती कामे, आरोग्यासंबंधित इशू या वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आपल्याला दिसून येतील। दूरचे प्रवास, त्यानंतर दूरच्या प्रवासासोबत काही कष्टही यांना भोगावे लागतील, हे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आपल्याला दिसून येते। त्यानंतर धनुराशी जसे की गुरु ग्रहाची मीन राशी आहे, त्या मीन राशीमध्येच शनिदेव गोचरीने येत आहेत, त्यामुळे शनिदेवाची मीन राशी, धनु आणि मीन राशी ह्या गुरुदेवाच्या राशी आहेत, म्हणजेच बृहस्पती ग्रहाच्या राशी आहेत। तर शनिदेव या राशीमध्ये येत आहेत, तर याप्रमाणे गुरुही या ठिकाणी काही ना काहीतरी त्याचे फळ, अशुभ फल किंवा शनिदेवाचे अशुभ फळ या ठिकाणी आपल्याला धनुराशींच्या व्यक्तींनाही भोगावे लागतील। कष्ट, घरामध्ये कलह, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे नवीन कार्य आपण सुरू करत आहात किंवा आपल्याला जे कार्य आहे त्यामध्ये सोडून नवीन कार्य करण्याची उत्स्फूर्तता किंवा काही असे कार्य करण्याची या शनीच्या 7.5 मध्ये आपल्याला दिसून येतील। त्यानंतर मकर राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभकारी फल हे मकर राशींच्या व्यक्तीसाठी शनिदेव देणार आहेत, कारण की हे मकर राशींचे 7.5 संपत आहे आणि कुंभ, मीन आणि मेष राशींच्या व्यक्तींची 7.5 चालू होत आहे। तर या कुंभ राशीची 7.5 संपत असल्यामुळे यांना नक्कीच शुभफळ देतील, धन, धान्य, समृद्धी आणि समाधान, आणि आपण जे काही कष्ट आतापर्यंत या शनीच्या 7.5 मध्ये केलेले आहेत ते कष्ट आपले दूर होतील आणि त्या कष्टाचे फळ आपल्याला या येणाऱ्या दिवसामध्ये 29 मार्चच्या नंतर जे काही वर्ष आहेत त्यामध्ये आपल्याला अत्यंत शुभकारी फळ नक्की मिळेल। जसे की काही आपले कार्य अचानक घडत आहेत, कोणतेही कार्य आपण हातामध्ये घेतल्यानंतर ते सुलभतेने होत आहे, तर त्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही, या प्रकारे या कुंभ राशींच्या व्यक्तींना नक्कीच शनिदेव या प्रकारे भासवून आणि त्यानंतर त्यांना अत्यंत शुभकारी फळ यांच्या जीवनामध्ये देतील। त्यानंतर मकर हे कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी आणि मेष राशींच्या व्यक्तींसाठी हे 7.5 वर्ष जे आहेत ते भोगावे लागतील, परंतु कुंभ राशींच्या व्यक्तींचे शेवटचे 2.5 वर्ष राहिलेले आहेत, ते वर्ष त्यांना शनिदेव जास्त प्रमाणात अशुभ फळ देणार नाहीत, कमी अशुभ फळ देतील, म्हणजेच की कमी अडचणी, कमी कार्यामध्ये जे कार्य करत आहात त्यामध्ये कमी अडचणी, त्यानंतर विलंबावर न पडता ते लवकरात लवकर कार्य सुलभतेने पूर्ण होणे हे कुंभ राशींच्या व्यक्तींना या वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये दिसून येतील। त्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांची जे अशुभ किंवा जे काही कष्ट केलेले आहेत त्यांचे 2.5 वर्षानंतर ते कष्टाचे फळ शनिदेव देणार आहेत। त्यानंतर मीन राशीला मध्य स्थिती म्हणजेच की मुख्य 7.5 शनिदेवाची लागत आहे, त्यामुळे या मीन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत कष्ट, त्यानंतर दूरचे प्रवास आणि आपण केलेले कार्य विलंबावर पडणे, अर्धवट कामे होणे, या प्रकारे शनिदेव या ठिकाणी आपल्याला देतील किंवा मार्ग न सापडणे
हेही आपल्याला या मीन राशींच्या व्यक्तींना दिसून येतील। या प्रकारे शनिदेवाचे गोचर 29 मार्च रोजी मीन राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे या 12 राशींना अशा प्रकारे फळ मिळणार आहेत। हे 12 राशींचे फळ आपल्याला नक्कीच शुभ या 12 राशींना या कुंभ, मीन आणि मेष या राशींच्या व्यक्तींसाठी जी 7.5 आहे ती राहील आणि मेष राशींची ही 7.5 सुरू होत आहे। त्यामुळे आपल्याला कष्ट हे वाढवावे लागतील आणि नक्कीच शनिदेव तुमच्या कष्टाचे फळ पुढे चालून नक्की देतील। त्यासाठी आता कष्ट मेहनत करणे अत्यंत आवश्यक आपल्या 7.5च्या कालावधीमध्ये राहील। या ज्या व्यक्तींना शनिदेवाची 7.5 आहे त्या व्यक्तींसाठी काही उपाय आपण पाहूयात। तर शनिदेवाची 7.5 ही कुंभ, मीन आणि मेष या व्यक्तींनी शनिदेवाला दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि उडीद डाळ किंवा उडीद हे दान करावे, शनिदेवाला अर्पण करावे। उडीद 2 खिळे लोखंड हे शनिदेवाला किंवा मारुती मंदिरामध्ये ठेवावे आणि नमस्कार करावा। त्यानंतर आपण कपडे किंवा काळा कपडा किंवा तेल हे गरजू व्यक्तींना दान करू शकता। हे केल्यामुळे नक्कीच या 7.5चे जे 2.5 वर्ष किंवा 7.5 वर्ष आहेत ते कमी होतील आणि नक्कीच आपल्याला शुभफळ शनिदेवाच्या कृपेमुळे प्राप्त होईल। आणि शनिदेवाच्या या 7.5च्या कालावधीमध्ये आपण उपाय केल्यामुळे आपल्याला जे काही कष्ट अत्यंत भोगावे लागत आहेत ते कमी होऊन आणखीन आपल्या कार्यामध्ये आपल्याला नवीन कला किंवा नवीन कार्य हे लवकर हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी शनिदेवाच्या उपायामुळे नक्कीच शुभफळ मिळेल। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।